सो गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही मामाच्या गोव्याला जाऊया हा सिनेमा पाहून प्रेरित होऊन 3 मित्र आता गोव्याला निघालो. तर पम्या मला पिक करायला येतोय. संतोष कार घेऊन रेडी असेलच आणि आता आम्ही 5-10 मिनिटांमध्ये एकत्र भेटू आणि प्रवासाला सुरुवात करू. तर बघूया प्रवासामध्ये कशी धमाल होती. चला निघू. कुठला सिंहगड फ्लायओव्हर झालेला आहे. पहिल्यांदाच एवढा रिकाम आहे कारण आपण पहाटे निघालो. आता नाही म्हटलं तरी 5:45 झाले. 5ला निघायचं, 5:15 निघालो आणि 5:45 इथे पोहोचलो. 6 वाजता आपण कात्रचा टनेल क्रॉस करतोय. एकदम सुंदर नीरा नदी दुधडी म्हणून वाहत आहे. पूर्ण 100% भरलं धरण. त्या साईडचं घे, धरण फुल झालंय पाडगावचं. लेवल इथला फ्लायओव्हर खूप भारी काम झालं. गोचा फ्लायओव्हर ऑपरेट झाल्यानंतर आता बाकी जो जाम लागायचा रिटर्न साठी तो आता पूर्णपणे बंद. त्याच्यानंतर डायरेक्ट खंबाटकी ची ट्रॅफिक तुरळकच आहे आणि आपणही थोडं लवकर निघालो. आत्ताशी 6:20 झालेले, म्हणजे 1 तास झाला एक्झॅक्टली एअरपोर्ट पासून निघून. 1 तासामध्ये आपण आता भोरच्या फ्लायओव्हर शिरवळच्या इथपर्यंत पोहोचलो. तर सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि बरोबर ठरल्याप्रमाणे 5 वाजता निघालो होतो आणि आता आपण आलेलो आहोत खंबाटकी घाटामध्ये. वातावरण सध्या तरी एकदम मस्त फ्रेश आहे. अजिबात पाऊस नाहीये कारण 2 दिवस खूप रिप पाऊस चालू होता आणि आता एकदम क्लिअर वातावरण आहे. दाखवतो. आणि आता आपण खंबाटकीमध्ये आहोत. खंबाटकी आल्यानंतर जो पाऊस होता मध्यंतरी सकाळी लागली तोही गायब झालेला आहे. आणि आता साताऱ्याच्या जवळ आल्यानंतर आपण पहिला चहाचा ब्रेक घेऊया. गोव्याला चालल्यामुळे असे सुविचार बाहेर पडतात. सध्या केवळ चहा आणि सँडविच एवढाच बेत आहे. तो करून आपण पुढे मार्गस्थ होऊया. तर नमस्कार मित्रांनो. आता 7:45 वाजलेले आहेत आणि आम्ही सातारा जवळ साऊथ अरोमा नावाचं हॉटेल आहे, इथे आलो. साऊथ इंडियन डिशेस चांगले मिळतात. तर आम्ही मेदूवडा, इडली, उत्तप्पा वगैरे अशा गोष्टीचा ट्राय केला. मस्त कॉफी झाली आणि आता वाजलेत 7:45. तर 7:50 साधारण 4 मिनिटांमध्ये येत आहेत लोक वॉशरूमवरनं. ते दोघं आले की इथनं लगेच कल्टी मारूया. आता पाऊस येण्याची सुरुवात आहे. बघू कोल्हापूर कधी क्रॉस होते, कारण कोल्हापूर क्रॉस झालं की आपल्याला अंदाज येईल निपाणी कधी येईल. आणि निपाणी हा आपला स्पॉट राहील नेक्स्ट, जिथे आपण जरा हॉल्ट घेऊन चहा घेऊया आणि मग पुढे मार्गस्थ होऊया. सो लेट्स गो. मित्रांनो मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. साताऱ्याच्या जवळपास आहोत आम्ही. साऊथ अरोम्याने आम्ही आल्यावर हॉटेल सुरू केलं आणि आता तुफान गर्दी झाली तिथे. चांगले पॉझिटिव्ह वाईब्स दिल्यामुळे हॉटेल पॉझिटिव्हली भरलेलं आहे. आणि आता नेक्स्ट थांबा डायरेक्ट निपाणी असणार आहे. लॉंग असेल जर्नी पण करूयात. चला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर आता 8:30 वाजलेले आहेत आणि आपण पोहोचलो आहोत कराड येथील टोल नाक्यावरती. हा वाढवलाय बरं का आता टोल नाका, मोठा गेला. दूध काढून टाकले काय यांनी. अरे टोल बूथच गायब झालंय. डायरेक्ट स्कॅनरनेच केलं त्यांनी. फटाफट झालं हे काम. काय झालं तर ते पण दांडकं पडतं खाली. वा. सुंदर. तर हेच कराडचं हॉटेल आहे, पंकज हॉटेल. अतिशय सुंदर ब्रेकफास्ट मिळतो डाव्या हाताला. आणि हा फ्लायओव्हर आहे जो चालू होईल अशी अपेक्षा होती, पण फ्लायओव्हर आजही बंद आहे. येताना चालू येणारी बाजू चालू आहे. कोल्हापूरवरनं येताना हा फ्लायओव्हर चालू आहे, आता बंद आहे. तर त्यामुळे आता आपल्याला पुन्हा ट्रॅफिकच्या मध्ये जावं लागेल. तसं कमी ट्रॅफिक मिळेल अशी अपेक्षा आहे. 9:15 वाजलेले आणि हेच ते हॉटेल पंकज. पंकज एक्झिक्युटिव्ह. सुंदर नाश्ता मिळतो इथे. जेवण मस्त मिळतं इथे. नाश्ता करून पुढे गेलो होतो. आता अनुस्कुरा जर जायचं असेल ना, इथं ब्रेकफास्ट करायचा, ब्रिज खालना राईट मारायचा, अनुस्कुरा मार्गे गोवा. पण आपण यावेळेस आता निपाणीने चाललोय, तेव्हा आपण सरळ जाऊया.
कोल्हापूर निपाणी गावेस हॉटेल येईल तिथं थांबायचं. कराड हे कोल्हापूरचा रस्ता फ्लायओव्हर क्रॉस करत. आता आपण इस्लामपूर क्रॉस केलेलं आहे आणि कोल्हापूर इथून अंदाजे 40 किलोमीटर असेल. तर 9:15 वाजलेले आहेत. तर 9:45 पर्यंत कोल्हापूर क्रॉस करू आणि 10:30ला गोवा बेसला नक्की पोहोचू. आता रस्त्याच्या मध्ये दुभाजकावरती जी सुंदर अशी सावली झाडांचं प्लांटेशन झालेलं आहे त्यामध्ये फुलं आलेली आहेत. पाकळी ही पिवळी गुलाबी लालसर अशी गोंडस फुलं दिसत आहेत आणि डिझाईन पण ब्लॉक होतं पलीकडच्या बाजूला. तर अशा प्रकारचा डिवायडरवरती झाडं असावी रोडवरती मस्त वाटेल प्रवास करता. अजून तरी पाऊस नाहीये, वातावरण एकदम क्लिअर मस्त मिळालं. कराडचा पूल चालू झाला असतं तर अजून 15-20 मिनिटं वाचली असतील. ठीक आहे, कराडच्या पुढे थोडं रस्त्याचं काम चालू आहे आणि नंतर रस्ता बऱ्यापैकी तयार झालेला आहे. त्यामुळे वेळेच्या प्रमाणे म्हणजे शेड्यूल मॅच होत आहे आजचे. आता इथे आम्ही बसल्या बसल्या नियोजन केलं की रूमवर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं, तर 90s मधलं जे हिट होतं आपके आ जाने से गोविंदावालं गाणं, तर त्या गाण्याचा युट्यूबवरती पहिला व्हिडिओ शोधायचा आणि त्यावरती मस्तपैकी डान्स परफॉर्मन्स करायचा. बघूया गेल्यानंतर कसा परफॉर्मन्स होतो. तुमने भी शायद ये सोच लेते हैं मैं शराबी हूँ. इंटरनॅशनल नशा है सब में मगर रंग नशे का है जुदा. बरोबर 9:30 वाजलेत आणि आपण आलेलो आहोत किनी टोल नाक्यावरती, जो कोल्हापूरचा टोल नाका म्हणून ओळखला जातो. बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे कारण इथं रस्त्याचं बऱ्याच ठिकाणी काम चालू असल्याने ट्रॅफिक जमा होते. शेवटच्या टप्प्यात आता एक शेवटचे 30 किलोमीटर असेल, त्यानंतर निपाणीचा टोली आणि निपाणी क्रॉस झाल्यानंतर गोवा वेस्टवरून आपण राईट मारली की अंबोली घाटामार्गे पुढे जाऊ. तर आता तरी आपण शेड्यूलवरती आहोत. अंदाजे 10 वाजता आपण गोवा वेस्टला पोहोचू आणि मग 12 वाजता खाली सावंतवाडीचे इथे भालेकरकडे जेवायला थांबूया. बघूया कसा प्लॅन होतो. तुझंच का जेवलंय? भालेकर म्हणजे एक नंबर मासे, म्हणजे तू विचारूच नको, पाव नसेल. त्याची जुनं जे हॉटेल होतं ना, ते सावंतवाडीचा जो पॅलेस आहे ना, त्याच्या बरोबर राईट साईडला कोपऱ्यावरती होतं. बसून नाही म्हणून काहीतरी अशा प्रकारे 9:33 आणि मस्त पैकी कोल्हापूर शहरामध्ये प्रवेश केलेला आहे. ते थोडी ट्रॅफिक अपेक्षित आहे आणि त्यानंतर मस्त निघतो. तर गोविंदाचं एक कॉम्प्लिकेटेड गाणं सिलेक्ट केलेलं आहे, त्याची आज रात्री प्रॅक्टिस करायची आणि ते बीचवर जाऊन त्याचा परफॉर्मन्स द्यायचा. किनी कोल्हापूर 23 किलोमीटर इथनं असं तिथे लिहिलंय कोल्हापूर 23. किनी अर्धा सुरुवात झालं गाव, मेन गाव हा. महालक्ष्मी मंदिर. ही हद्द आहे आज गाव. किसको पता क्या किसने किया, सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया. 9:15 वाजता आपण आहोत आता निपाणी येथील टोल नाक्यावरती आणि हा क्रॉस केला की आपण कर्नाटकमध्ये एंट्री केलेली आहे. 4 जीप आणि कर्नाटकमध्ये आल्यानंतर रस्ते एकदम सुंदर मोठे असे रस्ते यामध्ये गोवा वेस्टला पोहोचलो.
तर आता आपण कर्नाटकमध्ये एंट्री केलेली आहे. तिथून आपण बाहेर पडूया. आता निपाणी जिथे गोवा वेस हॉटेल जे तिथे जाऊ. गोवा वेसवरनं राईट मारला की आजरा मार्गे खाली सावंतवाडीमध्ये उतरूया. जाताना आंबोली घाट लागेल. आणि आता वाजलेत 10:25 म्हणजे 10:30 अप्रॉक्सिमेटली. तर व्यवस्थित शेड्यूल आहे. रोडवर गर्दी नाही आहे, पाऊस नाही आहे अजिबात मुळात, त्यामुळे गाडी व्यवस्थित वेगात आणता आली. कुठं गोव्यापर्यंत गोव्यात 2 किलो येताना भरायला लागेल फक्त. छान केलंय आपण. अंडरपास गोवाला जाण्याकरता बँगलोरवाले डायरेक्ट पास होतात आणि हा बेळगावी गोव्यासाठी कट दिलेला आहे. छान केलं आता वाजले 11:15. आपण लई रिस्क केलं. पटन आहेच आहे, पहिल्यापासूनच तसं आहे. आणि हा आता अशा आपण पोहोचलोय हॉटेल गोवा वेसला. तर मित्रांनो आता वाजलेत 10:50 आणि आम्ही पोहोचलोय हॉटेल गोवा वेसला. हे मागे दिसतंय ते. आणि आता इथून पुढे जो रोड आहे तो धबधब्यामध्ये मस्त धबधब्याचा रोड आहे, सिनिक रोड आहे. आता पण येताना सगळा हायवे होता म्हणून काय शूट केला नाही हायवे, पण इथून पुढचा मात्र मस्तपैकी शूट करेल आणि तुम्हालाही पाहायला मजा येईल. 11 वाजता झालेले आहेत. चहा घेऊ आणि मग पुढे निघू. रोडचे खूप वडापाव झालेला आहे. खूप घाणे असतात. नाही, हा केवळ 5 ते 10 किलोमीटर आहे. नंतर मस्त एकदम कॉन्क्रीट रोड झालाय. अख्खा घाट कॉन्क्रीट आहे. पण ते काम झालंय का पुढचं? हो, फक्त धबधब्याच्या इथला जो स्पॉट आहे ना, हे पेरू घेतले असते ना. पाणी क्रॉस करून आपण आजराकडे चाललोय आणि वाटेत सुंदर धबधबा पाहायचा आहे आणि मजा करायची. आता इथून या गावामधनं लेफ्ट टर्न आहे जो त्या इकडे जातो. एक छोटासा बोर्ड लिहिला वे टू गोवा. मार्केट क्रॉस केल्यानंतर तर हा आहे आजरा निपाणी मार्ग. आणि आता जे 4.5 किलोमीटर गेल्यानंतर डावीकडे वळायचं, तिथून पुढे आजरा येतो. आणि एकदा आजरा आलं की संपूर्ण रस्ता हा कॉन्क्रीटचा आहे. छोटा रस्ता इथे संपला. हे जेमतेम अंदाजे 10 किलोमीटरचं अंतर आहे, जे आपल्याला थोडं त्रास आहे, पण तिथून पुढे रस्ता एकदम मस्त आहे. लाल परीला ओव्हरटेक करून आम्ही कॉर्नरला एक छोटं बोर्ड होतं. बोर्ड पण काय झालं? बोर्ड पण गायब झाला. काय पुढे व्हायचं अजून नाही. आजरा आंबोली. आता बघ, आजरा 17 किलोमीटर, आंबोली 51, सावंतवाडी 83 किलोमीटर. ओके. आता हा 83 किलोमीटरचा पार्ट असतो. क्या बात है. तो सगळे रोल चांगले. आंबोली 21 किलोमीटर फ्रॉम दिस प्लेस. आता रोड पुन्हा छोटा आला, जो आजरापर्यंत एकदम मस्त कॉन्क्रीट रोड होता. आता हा अख्खा घाट सेक्शन क्रॉस करेपर्यंत छोटा राहील. तर पुन्हा मोठा रोड आहे. आम्ही आता पोहोचलोय आंबोली घाटामध्ये आणि आंबोलीमध्ये इतकं सुंदर धुगं आहे की ज्याचं नाव ते एकदम अमेझिंग. थांबा तुम्हाला दाखवत. आयफोन असल्या कारणाने यातलं बरंचसं धुगं तो ब्लर आउट करतोय, पण इन रियालिटी मध्ये खूप जास्त धुगं आहे. हे बघा, मजा करतात. 2 व्हीलर वाले तर एकदम एन्जॉय करायला लागले. एन्जॉय. पाऊस नाही, एकदम सुंदर धुगं. समोर गाडी दिसत नाही. पा आली ही गाडी. हा हा हा, मस्त मिळाल. धबधब्याला जाऊन येऊ आता जरा. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आंबोली घाटामध्ये आणि आंबोली घाटाची एंट्रन्सची पाठी आहे. प्रचंड धुकं. आणि इथे फोटोग्राफी चालू आहे. मस्त निवांत वेळ मिळालेला आहे. आता काय राहत आहे. हा, आता महाराज जे काय स्टाईल पोज मारायचे असेल ते. एक उभा एक आडवा असा घे. वर नको जाऊ, खाली बस. बस
त्या साईडला. आणि मागच्या बाजूला ही व्हॅली आहे. आता आंबोलीच्या त्या व्ह्यू पॉईंटला आलो होतो, पण जोरात पाऊस आल्यामुळे आम्ही थांबलो. हे बघा, पाऊस आलेला समोर दिसतं तुम्हाला. आणि आता आपण इथे कल्टी मारू, सर्व धबधब्यावर जाऊया आणि सुंदर गाणे गात कल्टी मारू. हा, गाणे गात गात कल्टी मारू. क्लिअर, बॅक साइड क्लिअर. जहा चार यार मिल जाए वही चौथा यार रात आला नाही मिल तर परफेक्ट गाणं सूट झालं असतं. हे बापे, यायला आमचा- पाहिजे होता यार. चौथा यार जो आहे नेहमी सर्वात जास्त फिरणारा, तो नाही आला. तो तो आला नेमका नाही. आज आला नाही. त्याच्यामुळे आम्ही 4च्या ऐवजी 3 यार झालो. होय, पण 7 गाणं- तारखेवरून बिझी येतो. 7 तारखेपर्यंत बिझी आहे आमचा मित्र. काढ पुढे तो म्हणतोय काढ. गॅप कमी रे. थांबलेत ना. गॅप कमी आहे. तू हे पण टू व्हीलर वाले थांबलेत बघ ना. घाटात थांबायलाच नाही पाहिजे. अरे हा एकदम टाईट स्पॉट आहे, इथं तर बिलकुलच नाही थांबलं पाहिजे. असं काय सुंदर दिसत पाणी बघितलं का? हा, बेस्ट काम झालंय. असा फोटो असा हे का? चालूच आहे. अतिशय सुंदर धुकं आहे आणि या वरच्या कासेमधून सुद्धा स्पष्ट दिसतंय पहा, पाऊस लकीली थांबलेला आहे. क्लास धुकं आहे, क्लास. आणि आयफोनला काय अक्कल नाही, एकदम क्लॅरिटी आहे. धबधब्याचा मस्त फोटो आलेला आहे. आणि तुफान पाऊस आणि धुकं. पावसामुळे थोडस धुकं थोडं क्लिअर झाल्यामुळे धबधबा दिसला, कारण मगाची धुक्यात तर पूर्ण काय. मागे तुम्ही पाहू शकता खूप मोठं प्रचंड असं धुकं आहे. आणि हा धबधबा ऍक्च्युली पर्यटकांसाठी बंद आहे. बांबू लावून त्यांनी तो वर जाण्याचा मार्गच बंद केलेला आहे. पण धुक्यानं जो गायब झाला होता तो आता थोडासा दिसायला लागला. तुम्ही आता मागे धुकं पाहू शकता ना, अशा प्रकारे. चला, आला का ते? मज्जा आली की नाही? मजा नाही. अरे गाडीची लाईट्स का ऑन राहते रे? चालू ठेवली. अंबोली एक्झिटपासून ते सावंतवाडी येईसोपर्यंतचा रस्ता हा असा पावसामुळे थोडासा खराब झालेला कच्चा असा आहे. बऱ्याच ठिकाणी खड्डे देखील पडले, पण तरी देखील पावसामुळे जरासा सिनिक रूट वाटतो. आणि एकदा सावंतवाडीवरनं आपण बॉम्बे गोवा हायवे लागलो की मग एकदम फर्स्ट क्लास रोड आहे. ऑफिशियली एंटरिंग इन टू गोवा नाव. आता वाजलेत 1:50. साधारण 2 वाजेपर्यंत गोव्यामध्ये पोहोचलो. पण आता आधी जेवायला थांबायचं आणि मग हॉटेलवर जाईल. पाहूया तसं काय. तशी पाऊस लागला गोव्यामध्ये, बाकी सगळा प्रवास एकदम ओके झाला. मित्रांनो, आता दुपारचे वाजले आहे 2 आणि आम्ही पोहोचलोय आनंद भवन म्हापसा येथे. आता लंच करू आणि मग रिसॉर्टवरती पोहोचूया. तर पूर्ण अंतर आपण साधारण 9 तासामध्ये पूर्ण केलेलं आहे. लेट्स गो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता महिंद्रा वारकामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि एकदा द्वारका गेली होती त्या समुद्रामध्ये आपण चाललो. थोडा वेळ बीचवर फेरफटका मारू आणि पुढील भागामध्ये आपण भेटूयात पंजिम एक्सप्लोर करताना, स्पेशली दीवार आयलँड. सो प्लीज बी विथ मी, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू सो मच.